या जावई बापू या या. नमस्कार वहिनी साहेब. अच्छा अच्छा, हे रुद्रराव. वा 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 वा, छान आहे छान आहे. आणि ह्या कोण? या ही आमची मोलकरीण. या ना या या. ही आमची सोनाली बर का. छान दिसतेय. ए शैलेंद्र, काय ते विचारायचं तर विचारून घे. लाजतोय आई, लाजतोय हा. मला खूप राग आला होता जागृतीचा. चार चौघात कसं वागावं याचं भानच नसतं तिला. अगं सगळ्यांसमोर ती तुला मोलकरीण म्हणाली. असं सांगायची काय गरज होती तिला? जाऊ द्या नाही, तुम्ही कशाला त्रास करून घेताय. मुक्ता, तुला त्यावेळी काय वाटलं असेल हे मी समजू शकते. तुला राग आला नसेल, पण माझ्या जीवाची नुसती लाई लाई होत होती. त्या भिकाड्या मुक्ताला तुमच्या आईचीच फूस आहे. मी म्हणते काय गरज होती मुक्ताला सोबत घेऊन यायची तिकडे? अच्छा, म्हणून तिकडे जाण्याच्या आधी आईसाहेबांनी हे सगळं नाटक केलं. तर तिला सून म्हणून मिरवायची एवढीच हौस होती तर त्यांनी तसं सांगायचं होतं ना. उगीच वेड्यासारखं बडबडू नकोस. उलट तू आईचे आभार मानायला हवे. कशाबद्दल? अगं मुक्ताला तिकडे आणलं नसतं तर रुद्र तुझ्याकडून शांत झाला असता का? हा प्रश्न आधी स्वतःला विचार. ह्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे आता त्यांची रक्कम त्यांना देऊन टाकूया ना. होय, मला पटतंय मॅडम. त्या पैशांवर मोहिते कुटुंबियांचाच हक्क आहे. आणि मला हेही माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तो त्यांना मिळवून देणारच. पण मला असं वाटतं की घाई न करता आपण पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं शहानिशा करून घेतली तर काय हरकत आहे? अर्थात तुमची परवानगी असेल तर. नको ना भाऊजी, आता वेळ नको घालवायला. आणि त्याची तशी काही आवश्यकताही वाटत नाहीये मला. मुलगी एकदम छान आहे नाही? पाटलांची मुलगी म्हणते. तुम्हाला विचारलंय आम्ही नाही ना? मग कशाला स्वतःच्या अकलेचे तार तोडताय? जा पाण्याचं तांब्या घेऊन या. जा की. हो.